गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून एक आनंदाची बातमी आहे। बोरिवली इथून थेट कोकणात जाण्याकरता आजपासून नव्यानं रेल्वे सुरू झाली आहे। बोरिवली मडगाव कोकण रेल्वे आजपासून सुरू झाली आहे। अंतर गळाचो आणि 12 गावचो आणि एकाचो 31 आणि एकाचे 21 कर 5चे 25 कर असलेल्या नसलेल्या सर्व चाकरमान्यांक सुखी ठेव रे महाराजा। महायुती सरकारने आणि आमची जी केंद्रातली जी एनडीए सरकार ती अशीच कायमचे या महाराष्ट्रात आणि केंद्रात अविरत येऊन दे महाराजा। कोकणचो विकास होऊन दे। ज्यांनी कोकण रेल्वेसाठी प्रयत्न केला त्या सर्वांना मी हे धन्यवाद देतात। हयाच थांबतात। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोकण। धन्यवाद माननीय महोदय। इस पुनीत और पवित्र अवसर पर महाराष्ट्र के आराध्य दैवत भगवान श्री गणपति का आशीर्वाद लेकर हम आगे बढ़ते हैं। बोरिवली मडगाव कोकण रेल्वे आजपासून सुरू झाली आहे। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये पश्चिम उपनगरातून कोकणात जाण्याकरता रेल्वे सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं आणि त्याची पूर्तता होतीये। त्यामुळे कोकणवासियांमध्ये आणि कोकणात जाणाऱ्या प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। या प्रसंगी पियुष गोयल, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, प्रवीण दरेकर हे सगळे नेते आपल्याला उपस्थित दिसतात। वांद्रे ते मडगाव अशी नवी रेल्वे गाडी सुरू झालेली आहे। गणेशोत्सवाच्या निमित्तानं रेल्वेकडून अनेक विशेष गाड्यांचं प्रयोजन केलं जातं, पण त्या तात्कालिक असतात। पण ही बोरिवली इथून कोकणात जाण्याकरता आजपासून नव्यानं रेल्वे सुरू झालेली आहे। बोरिवली मडगाव कोकण रेल्वे आजपासून सुरू झाली आहे। यामुळे आणखी एक उत्तम पर्याय कोकणवासियांसाठी कोकणात जाण्याचा उपलब्ध होणार आहे। ज्यांनी याच्यासाठी आटेकोट प्रयत्न केले आणि ज्याचा उल्लेख केलाय, बोलावे तसे चालावे त्याचे वंदावे पाव, असे पियुष गोयलजींचा सर्व चारकोपास्यांतर्फे मनापासून धन्यवाद करतोय। ही रेल्वेची आज पहिली सुरुवात आहे। हळूहळू याला जी आवश्यकता असेल ते सर्व सुधारपणे आता पुढे होणार आणि ज्या ज्या आवश्यकता असेल, ज्या ज्या मागण्या असतील ते पूर्ण करायला माननीय पियुष गोयलजींना, अश्विनी वैष्णवजीची आणि आपली जनतेची साथ मिळेल एवढी अपेक्षा करतो आणि थांबतो। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। धन्यवाद माननीय आमदार महोदय श्री योगेश सागर जी। इसके बाद हम आमंत्रित करते हैं मुंबई बीजेपी प्रेसिडेंट एंड ऑनरेबल एमएलए बांद्रा वेस्ट श्री आशीष शेलार जी के पहले हमारे बीच श्री अतुल बालकर जी हैं। बालकर आमदार कांदिवली श्री अतुल बालकर। आजच्या या कार्यक्रमाचे आणि खरं तर या कार्यक्रमाचे करते धरते आपल्या सगळ्यांचे लाडके खासदार, केंद्रीय मंत्री आदरणीय पियुष गोयल जी, आपले नेते आदरणीय गोपाल शेट्टी जी, मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आशिष शेलार जी, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव जी, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित सर्व उपनगरातील कोकणवासीय बंधू भगिनी, सर्वप्रथम एकदा जोरदार टाळ्या वाजवून माननीय पियुष गोयलांचं आपण सगळे मिळून अभिनंदन करूया। कारण वर्षोनवर्ष ही मागणी ही होत होती की बोरिवलीवरनं, पश्चिम रेल्वेवरनं त्या ठिकाणी कोकणात जाणारी गाडी सोडावी आणि हे स्वप्न आज प्रत्यक्षात आलंय। याची देही याची डोळा हे स्वप्न आज आपलं पूर्ण होत है आणि त्यामुळे पीयूष जी हम सभी के तरफ से आपको बहुत बहुत बधाई देते हुए मैं इतना ही कहूंगा कि आने वाले दिन में उत्तर मुंबई ये सही में
एक विकसित इस प्रकार की उत्तर मुंबई होकर रहेगी, इतना विश्वास प्रकट करते हुए फिर से एक बार पीयूष जी को बहुत बहुत बधाई देते हुए, अभिनंदन देते हुए मेरे 2 शब्द समाप्त करता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोकण। धन्यवाद महोदय। इसके बाद हम आमंत्रित करते हैं माजी खासदार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।